स्वतंत्र खोली 2-2.5 महिने तिथंच राहायचे जास्त. 2-2.5 महिने उत्तर काळात तिथंच राहिले जास्त. देवगड, नलुताई खरे आणि हे देवगड शेवटच्या वेळेला सांगू भाऊसाहेब जी आता शेवटच्या वेळेला जी भाऊसाहेब तुम्हाला देवगडला राहणार थांबणार का मुंबईला थांबणार का डिव्हिजन्समध्ये थांबणार सांगितलं कुठला सांगतो कुठं देवगड नाही. खऱ्याच्या घरी काय व्यवस्था मुंबई शेवटच्या काळात देवीदासमध्ये सुद्धा संस्था समजते. ती खोली बरी ना पण त्याच्यातच गेले. संस्था म्हणजे संस्थाच बरोबर नाही तर राजासारखंच होईल. नाही बरोबर आहे. संस्थेत राहायचं पसंत केलं त्यांनी. कुठेतरी किती मोठं जरी थाटमाट असलं तरी नाही. आधार शिकलो परंपरा फार शुद्ध आहे आणि फाउंडेशन भयंकर मजबूत आहे. नाही पुराण काय 2 वर्ष जरी शिकलं तरी जो महाराजांच्या म्हणण्यामध्ये खूप आधार आहे. नावाचं सगळ्या हृदयात विद्यार्थ्याच्या हृदयात शिरते. हो जोग महाराज सामान्य गोष्ट नाही. देऊळ पुण्यावरून यायचं आणि इथे देह ठेवणार इच्छा मरण जमते का कोणाला आहे का कोणाचा पडकर हाता मटकर बरोबर काय 1-2 शब्द लिहिले नाही त्याच्यामध्ये बरं काय आपल्या चरित्रामध्ये जी. पण हे घरच्या लोकांनी सांगितलं मला समोर पण थंडीचे दिवस आहे बुवाना आळंदीला काय करू नका नेऊ नका. मग म्हणले मी बुवाने सांगितलं ना मला कुठे जायचं आळंदीला मी नेल्याशिवाय राहणार. बुवाचे शब्द म्हणजे शब्द त्याच्यात हे पहा या लोकांना तेव्हा जोग महाराजांनी सांगितलं जर तुम्ही मला नेलं नाहीत मी बसत उठत जाईल कुठे हे शब्द नाही दिले नाही लिहिलं तिथे नाहीत ते चरित्र. मी बसत उठत जाईल तुम्ही नाही नेलं तर आळंदीला जाईल. मामाच्या तोंडून ऐकलेले म्हणून मामाने सांगितलं स्वतः हे कीर्तनात सांगितलं कीर्तनामध्ये. बापरे हे माहित नव्हतं आपल्याला. वा पण कुठं जाणार आळंदीत जाणार तुम्ही नाही नेलं तरी मी जर मला नेलं नाही तर मी बसत उठत जाईल स्वतः असं मामाने सांगितलं कीर्तन. हा मामा सांगायचे जोग महाराजांनी सांगितलं तुम्ही जर मला नेलं नाही तर मी बसत उठत खुद जाईल. वा गाडी आणून आलो की कारण पुणे करायची इच्छा होती ना. देव कुठे ठेवा मुलाला ठेवा. हो पुण्यातल्या लोकांची म्हणजे किती निष्ठा म्हटलं. हो बाबा माऊलींचं तीर्थ इंद्रायचं तीर्थ घेऊन संपवलं. उत्तरेकडे तोंड करून आहे ना तो ताईत वगैरे आहे ना. आहे बाबा ताईत ब्रह्मचर्याच्या ताईत मामानं दिला लगेच घालायला. कोणाच्या गळ्यात घालू म्हटल्यावर मामाने पुढं गळा केला आहे ना बाबा. एकदम निर्णय घेणं म्हणजे किती कठीण आहे. त्याला काय कोणाला दांडेकर जावा येऊ नये असं वाटत. खरंय बाबा.
तसं बरोबर आहे बाबा. जोग महाराजांच्या मामावर खूप कृपा ना बाबा. मामानेच घडवलं ना, मामानेच घडवलं. जी बाबा. खूप कडक होते ना मामा बाबा, खूप कडक होते. जवळ जायला घाबरायचे म्हणतात लोक. वैभवच तसं होतं. व्यक्तिमत्व दांड होतं. व्यक्तिमत्व म्हटलं काम झालं की या बुवा, झालं ना बुवा या. भोले बाबा सर, म्हणजे भोले बाबा त्यांची छाप पडली. कार्तिकीला काला असते की नाही, आषाढीचा काला, हां लांबून लोक येतात. मामांचं काय झालं पाहिजे दर्शन. मग काल्याच्या दिवशी काय करायचे, आमची खोली आहे ना पंढरपूरला, जी. असा एक कागद टाकायचा हां आणि तिथं मामा बसायचे. मग काल्याचा दिवस पहिले लोक कोणाच्याकडे जायचे, मामाच्याकडे दर्शनाला. आम्ही म्हणायचं तुम्ही दिल्लीवाले लोक आले आणि इथं काय तुम्ही करते, ते म्हणले पण आम्ही काल्याला गेलो आणि मामा जर नसले तर दर्शन फुकट पाणी. म्हणले आम्ही कुठे गेलो, गोपाळपूरला काला, पण त्याच्या अगोदर मामा गेले तर आम्हाला दर्शन होणार. आमची वारी काय जाईल, चुकले अर्धे पहिलं दर्शन कोणाचं, मामांचं, मग गोपाळपूरला. मग गोपाळ. वा. खूप बारीक तारीख आहे. वा. त्यांचं दर्शन म्हणजे पांडुरंगाचं दर्शन झालं, महाराजाचं दर्शन. वा. काय प्रेतयात्रा निघालेली. तुम्ही होते बाबा तेव्हा तिथं? वा, 68 मधली गोष्ट आहे ना. जी वा. प्रत्यक्ष होते तुम्ही? पंढरपूरवरून आम्ही आलो. पंढरपूर आले? वार्त पंढरपूर आले ना. हां जी. मग त्याच दिवशी निघालो आम्ही. हो. दुसऱ्या दिवशी मग प्रेतयात्रा येते. धार लागली पुण्यापासून कुठे आळंदीपर्यंत, पाऊस सारखा बघा. श्रीमंताच्या बाया, ब्राह्मणातल्या बाया, जिथे महावैष्णवांची चरित्रामध्ये यात्रा म्हणून. हो बाबा. भयंकर ज्ञानेश्वर महाराजावरती दिसणार. सगळे पाश्चिमात्य तत्वज्ञ ठिके पडून टाकले म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वाचा केली. बरोबर. डॉक्टर राधाकृष्णन होते ना, जी. त्यांनी मामांचं वर्णन केलं. ते म्हणायचं आम्ही तत्वज्ञान सांगतो, मामासाहेब तत्वज्ञान जगतात, असंच ना मामा? असंच म्हणायचे ना? नाही नाही, ते इंग्रजीत वाक्य होते. इंग्रजी वाक्य होतं. कोणाले, डॉक्टर राधाकृष्णन. त्याच्यामध्ये आय सेड इंग्रजीमध्ये, माय फ्रेंड इज फुल ऑफ फ्रेंड. प्रिन्सिपल दांडेकर बरं का, इज अ ग्रेट फिलॉसॉफर ऑफ इंडिया, नॉट ओनली इंडिया बट वर्ल्ड. वा. साऱ्या जगामध्ये. राधाकृष्ण रानडे म्हणून होते, असा मान्य होता. डॉक्टर राधाकृष्णन भेटी करता गेले, त्यांचा नियम होईपर्यंत असे बसून राहत राष्ट्रपती. रानडे, डॉक्टर रानडे, गुरुदेव रानडे. गुरुदेव रानडे. मामांचे शाळेतले गुरु, कॉलेजमधले? नाही नाही, सगळ्या पाश्चिमात्य हिस्ट्री, सगळा इतिहास रानडेने शिकवला आम्हाला. अप्रतिम आहे, त्याच्यामध्ये आहे ना. आहे चरित्रामध्ये, वाचलं मी ते, सुंदर आहे. निंबाळला त्यांची समाधी आहे. आणि असामान्य विद्वान, इंग्रजीमधले प्रस्तावनेत त्यांचं खूप वर्णन आहे, ज्ञानेश्वरीचे. हो, गुरुदेव रानडे. गुरुदेव रानडे हे आहे ना, म्हणजे इंग्रजीमध्ये पॅसेज दिलेले आहे, ते रानडेने दिलेले आहे. इंग्रजीतले सगळं गुरुदेव रानडेंचं आहे ते सगळं. ते काय आपलं म्हणणं पुन्हा वाईट वाटेल. जोग महाराजांची ज्या मानाने आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आपल्या
सामर्थ्य कमी आहे म्हणून आहे तुम्हाला आपल्यामध्ये एवढा स्टँडर्ड मनुष्य नाही. त्याच्यामुळे काय होतं हे म्हणजे विद्वान लोकांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. कारण आपल्यामध्ये कमतरता आहे म्हणून आहे. कमतरता आहे म्हटलं ही कमतरता त्यांच्या काळामध्ये मामान बंकट स्वामी कीर्तनाच्या बाबतीमध्ये बंकट स्वामी महाराज सुशिक्षित लोकांमध्ये पोहोचवण्याचं कार्य वारकरी संप्रदाय दांडेकरांचं म्हणून त्या स्टँडर्ड जगायला लागतो बघता लागतो. आपण त्या बाबतीमध्ये काय पडतो कमी पडतो. बरोबर. आपल्याला काय माहिती पाश्चिमात्य फिलॉसॉफी बरोबर. बुद्धिजीवी लोकांना मार्गाला सर्व मार्गाला लावून म्हणजे बरोबर. ब्रह्मा वर्ग म्हणजे सगळा बुद्धिजीवी वर्ग असतो. हो बुद्धिजीवी वर्ग असतो वाटतं. हो. म्हणजे कमी पण आहे असं धरू नका बरं का आपल्यामध्ये कोणी नाही. जी जी. आपली माणसं बा कमी पडली खरे बाबा. इंग्रजी शिकलेली आपल्यात खरंच कमी आहे. पण तुम्ही मामांचा प्रचार खूप केला बाबा. तुम्ही मामांचं कार्य तुम्ही खूप मोठं केलं बाबा. खूप खूप केलं तुम्ही. तुमच्या प्रत्येक कीर्तनात मामांचं नाव असतं. प्रत्येक पाठात तुमच्या मामांचं नाव असतं. व्यक्ती आपण व्यक्तीच तशी व्यक्तीच तशी मामांचं कार्य खूप सुंदर केलं बाबा तुम्ही. आपलं काय नाही नाही बाबा, खूप मोठं कार्य केलं मामांचं तुम्ही आतापर्यंत. याने दोघांनी चरित्र लिहिलं आहे ना मामाचं. तुम्ही नेवरगाव करायचं आणि देवधरांनी दोन्हीच्या याच्यामध्ये एवढं मोठं रावसाहेब म्हणजे काय सामान्य सिटी इंजिनियर सिटी इंजिनियर होतं. त्या काळात गाडी असायची यांना स्वतंत्र निवरगावकरांना. नेवरगावकरांना संस्थेतले सरपंच तेच होते. बरेच वर्ष होते. अध्यक्ष होते ना ते पण बरेच वर्ष. मामाच्या नंतर मामाच्या नंतर इथेही होते. आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या संस्थांमध्ये माऊली संस्था सिटी इंजिनियर होते. ब्राह्मण होते ना बाबा. आम्ही एकदा म्हटलं रावसाहेब तुम्हाला कीर्तन करावं लागतं म्हटलं. बुवानी सांगितलं आहे. मला म्हणे स्वराचं ज्ञान नाही आता. म्हणून तुम्ही काय करायचं नुसता अभंग म्हणायचा पाठीमागे आम्ही आहो ना तुम्ही काय. मग ते मला सांगे आपण म्हणे मामांना पाहणं भाग्यवान म्हणे. अलीकडच्या काळात विवेकानंद दांडेकर आहे. वा वा वा. बरोबर बाबा. त्यांची वाक्य नेवरगावकरांची वाक्य आपण ऐकलं मामाशी बोललो हे आपलं भाग्यवान. त्याचं चरित्र वाचायला नाही. हाय सुंदर आहे बाबा. लय गोड चरित्र. आणि मामा म्हणायचे माझ्यावरून तुम्ही बुवाला लेखू नका. मामांना जोग मार झाला. वा वा वा. ते म्हटलं त्यांचं अप्रतिम सगळं आहे म्हणा. आमच्या जोग महाराज अशी होती समजू नका. म्हणजे आमच्यावरून बातमी जोग महाराजाचे व्यक्तित्व समजलं. कोण जोग महाराज आणि कोण आम्ही ही त्यांची वाक्य. बाबा आता म्हणतात आमच्या तुम्ही मामासाहेब समजू नका. तुम्ही आता म्हणता ना बाबा पाठामध्ये कीर्तनात आमच्याहून तुम्ही मामासाहेब असे होते समजू नका. तुम्ही म्हणता असं. आज एवढे संस्था भरभराटीला आहे या लोकांच्या पुण्यामुळे. पुण्य आहे म्हटलं मानवाला. हो. एखाद्या पोराचं नाव जर तुम्ही काढलं काही कारणास्तव मार्क कमी पडले आमचं
फार दुःख होते. पहिल्या वर्षाचे परत सांगायचं ना आमच्याकडे काय आम्हाला मार्क कमी पडले म्हणून नंतर नाव काढलं पहिल्या वर्षाला कशात ना त्या पोराला मार्क काय पडले कमी पडलं. त्याला विचारत नाव येत नाही ते पोराच्या बाबतीत आहे. हो खूप प्रगतीवर राहील बघा तेव्हा. जी बा. आता जवळजवळ 40-50 वर्ष संस्थेत कायमचे झाले जी. हो तेव्हा पोराला हात मारली की तयार पोरं. कायमचे राहिले ते आपल्याला सिव्हिला झाले सदांचे मुलं. हा हा कायमचे दिले का लगेच येतील. हा बरोबर आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला धावून ते लवकर येतील ना. वा वा घरचं झालेलं आहे. वा वा बरोबर आहे बरोबर आहे. आता आपली तिकडे गायीची सेवा करायला तेच जातात. धर्मशास्त्र येईल आणि काम करेल आणि म्हणजे हातचे पोरं ती सरकार ठेवायची. लय भारी झालं भारी झालं लय चांगलं झालं. आपल्या ताब्यात राहते ना पोरं. हो मग इथं तीच परंपरा होती पुढे. पूर्वी हो संस्थेमध्ये जुन्या बरोबर आहे. 20-25 पोरं राहायचे नाही. हो जे बाबा